लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. वळगावात विश्व हिंदू संमेलन उत्साहात संपन्न. हिंदू एकता व जनजागृतीचा संदेश, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती. वळगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विश्व हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला गावातील हिंदू बांधव तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू एकता, जनजागृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदू समाजाने संघटित राहण्याची गरज अधोरेखित केली. हिंदू धर्माचे संरक्षण, संवर्धन आणि समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच हिंदू धर्माशी संबंधित विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. समाजातील तरुण पिढीमध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण करणे, हिंदू संस्कृतीचे जतन करणे आणि समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विश्व हिंदू संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात एकता, बंधुभाव आणि संघटनात्मक शक्ती अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निश्चितच जरी आजचं संमेलन कमी उपस्थित तरी जाणवत असेल, काही हरकत नाही. जेव्हा बीजारोपण करतो आपण, ते एकच बीज असते आहे का. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणेस, अनेक दाणे येतात. तर आज जरी सुरुवात छोट्याने असली तरी पण नक्कीच मला विश्वास, भगीरथची मेहनत, कारण भगीरथ हा शब्द पुराणामध्ये आलेला आहे सर्व, आणि नक्कीच इथे स्थापना झाली संघटन. तर तुम्ही सांगता जसे धनवान लोक भरपूर आहे आणि धनाशिवाय कामं जमत नाही, काही पैसा आर्थिक व्यवस्था आहे, आणि तर हे सर्व एकत्र आले तर नक्की जो रोप जो आहे, इवळेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेळू गेला गगनावरी. नक्कीच हा वृक्ष फोफावेल आणि याला बलकटी येईल, याला सामर्थ्य येईल. कदाचित ही एवढी स्मृती होईल तर आपल्या भिवंडीकरांनीही याचा आदर्श घ्यावा, असा कदाचित मेहनत घेतली तर होऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भागीरथ आणि जी मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी जी मेहनत घेतली, हे आपले हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी, ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे. परंतु आमच्या गावामध्ये जे लोक आहेत त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक घरातनं 2-2 माणसं या ठिकाणी तरी यायला पाहिजे होती, कारण आपल्या धर्माचा विषय आहे. आणि जर आपण आज जागृत झालो नाही तर कधी जागृत होणार आहोत. तेव्हा आपण या ठिकाणी महाराजांसारखे चांगली माणसं येतात, आपल्याला अनुमोदन करणार आहेत, पण कोणी येता हजर राहिला नाही, हे खेदाची गोष्ट आहे. कारण संपूर्ण गावाने या ठिकाणी हजर राहणं हे गरजेचं होतं. आता हा संदेश आहे बरोबर, ते त्याने टाईमवर आम्हालाही माहिती नव्हतं. कारण आम्हाला जर पुढे सांगितलं असतं तर आमची जी मंदिरामधली संघटना आहे ती आम्ही संपूर्ण इथं आणली असती. कारण आम्हाला हे फार लेट समजलं. पण असो, चला, देवाच्या कृपेने जे झालं ते आपल्या समाजासाठी ठीक आहे. आता ठीकच मानावं लागेल. आपण आता बघतो, मी कोणाच्या जातीचा आणि धर्माचा नाव घेत नाही, आणि मला तसे माझ्या वडिलांनी संस्कार पण दिलेले नाहीत. ते लहानापासून ते वयाचे अंतपर्यंत त्यांचे ते धर्माचे काम करत राहतात. आपण हिंदू खरोखर झोपलेलो आहोत. आपल्याला जागण्याची वेळ आलेली आहे आणि आपण एकत्र येऊन, संघटित होऊन, आज जी कालवेळ आलेली आहे, आपण बोलतो हम दो हमारे दो, ती संकल्पना चांगली आहे, पण त्या दोघांना पण व्यवस्थित संस्कार घडले पाहिजेत. त्यांना मोठे वडीलधारक यांचे तात्पर्य जाणले पाहिजे, आणि आपण संघटित होऊन जे आता जो आपल्याकडं बहुसंख्यक लोक येऊन आपल्याशी मैत्री करून, आपल्या गळ्यात हात घालून, आपल्याशी गोड बनून, त्यांच्या मनात काही आहे काय माहिती नाही, नंतर ते आपल्या पोटात सोन्याची सुरी मारून येऊ नका. आत्ताच जागरूक व्हा, आपल्या हिंदू धर्मासाठी कृपया करून जागे व्हा आणि या संघटित व्हा. ही काळाची गरज आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे संपूर्ण देशात फिरतात, सर्व विश्वाला भारतची संस्कृती शिकवतात. आपल्या नौसेनेला स्वातंत्र्य वर्ष होऊन 77 वर्ष झाले, तोच सिम्बॉल होता. पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली शिवमुद्रा का निवडवली, महाराष्ट्राची शिवमुद्रा का निवडवली, ही विश्वाला दाखवायची आहे.
आमची संस्कृती काय आहे, भारत हा हात जोडून वंदन का करतोय, तो वंदन करून त्याचं चरण बघून आणि त्याच्या मस्तकाचं ज्ञान घेतोय, हे सर्वांनी ज्ञान घेतलं पाहिजेत. आम्ही हात जोडतो म्हणून आम्ही कमजोर नाहीत. आम्ही आमची इच्छाशक्ती असली तर आम्ही जे आतंकवाद आहे ते पण संपवू शकतो आणि जगाला आम्ही दाखवू शकतो की आम्ही आमची संस्कृती जपून आम्ही कशी पुढे जाऊ आणि कशी महासत्ता बनवू हे आम्ही जगाला दाखवू शकतो आणि दाखवणार आहेत. एवढंच बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.